नमस्कार. आपण सगळेच रोज घर क्लीन करतो. झाडू, पोछा, बाथरूम सगळं एकदम मन लावून करतो. आणि जेव्हा आपलं सगळं काम होतं तेव्हा आपल्याला वाटतं सुद्धा की वाव, घर एकदम छान क्लीन झाले. पण मग तुम्हाला पण असं कधी-कधी वाटतं का की घरातल्या काही वस्तू जसा जसा वेळ जातोय तशा तशा जुन्या दिसायला लागल्यात? म्हणजे दरवाजाच्या चौकटींची शाईन कमी झाली आहे किंवा सोफ्याचं कापड जुनं दिसतंय. आणि मग आपल्याला वाटतं की कदाचित या वस्तू ना आता जुन्या झाल्यात आणि म्हणून त्या तशा दिसतात. पण खरं कारण नेहमीच वस्तू जुनी झाली आहे असं नसतं. अनेक वेळा ना त्याच्यामागचं कारण म्हणजे आपण ते दररोज क्लिनिंग जरी करत असलो ना तरी काही जागा अशा असतात की ते आपल्या क्लीन करायच्या राहून जातात. म्हणजे दरवाजाच्या फ्रेमवर साचलेली धूळ किंवा फ्रीजच्या मागे पडलेली कचरा किंवा घाण किंवा मग विंडोचे जे ट्रॅक्स असतात ना त्याच्यामधली धूळ किंवा सोफ्याच्या खाली साचलेले धुळीचे कण, अशा कितीतरी हिडन स्पॉट आपल्या घरात असतात आणि ते आपल्या नजरेत येत नाही. आणि मग हळूहळू तिथे डस्ट जमा होते किंवा जळमटं होतात, ऑइल साचतं किंवा ग्रीस जमा होतं. त्याच्यामुळे काय होतं, घर आपलं क्लीन जरी असलं तरी ते फ्रेश किंवा ब्राईट नाही दिसत. त्याच्यामुळेच ना मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरातल्या अशा 15 हिडन स्पॉट सांगणारे, ज्या जवळजवळ प्रत्येक घरात क्लीन करायच्या राहून जातात. आणि बिलीव्ह मी, यापैकी काही पॉईंट ऐकून तर तुम्ही म्हणाल ही तर जागा मी कधीच क्लीन नाही केलेली. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेवटचे काही पॉईंट तर जवळजवळ प्रत्येक घरात कॉमन आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दरवाजाची चौकट. आपण कितीतरी वेळा एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये, दुसऱ्या रूममधून बाथरूममध्ये ये जा करतच असतो आणि नकळत आपल्याकडून त्या चौकटींना हातसुद्धा लागतो. आणि घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून तर जास्त प्रमाणात चौकटीला हात लागत असतो. कधीकधी त्यांचे हात काहीतरी खाल्लेलं असतं त्याच्यामुळे स्नॅक्स लागलेलं असतं, कधी धुळीचे असतात, कधी ओले असतात. त्याच्यामुळे काय होतं, तिच्यावरती जास्त डस्ट चिकटून राहते आणि मग ते थोड्या दिवसांनंतर खराब होतात. आपण फ्लोअर क्लीन करतो, किचन क्लीन करतो, पण मग अशी जी फ्रेम असते किंवा दरवाजाचे हँडल असतात याच्याकडे दुर्लक्ष होतं आपल्याकडून. आणि मग हळूहळू तिथे धूळ साचते किंवा मग जळमटं तयार होतात, घाण साठत जाते. आणि मग आपलं घर किती जरी स्वच्छ असलं ना तरी अशा गोष्टी घराचा पूर्ण लुक खराब करून टाकतात. म्हणून रोज नाही, पण दर 2-3 महिन्यातून एकदा ना मायक्रोफायबर क्लॉथ घेऊन किंवा मग कॉटनचं कापड घेऊन दरवाजाच्या चौकटी, दरवाजे, हँडल, कडी हे सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं. आणि हो, दरवाजाच्या वरचे जे कोपरे असतात ना ते अजिबात विसरायचे नाही. फक्त काही मिनटं जरी आपण त्याच्यासाठी दिले ना तर दरवाजाची चौकट परत स्वच्छ दिसेल, चमकदार दिसेल आणि आपल्या घराचा लुक जास्त फ्रेश वाटेल. आता बघूया दुसरी जागा, आपल्या घरातले स्विच बोर्ड. आपण ही जागा ना रोज कितीतरी वेळा टच करतो, पण ते क्लीन करायचे मात्र बऱ्याच घरात राहून जातात. किचनमधले जे स्विच बोर्ड असतात ना त्यावर तर ऑइलचे छोटे छोटे डाग असतात. हॉलमध्ये सुद्धा त्याच्या बोर्डवरती डस्ट बसते. बेडरूममध्ये बोटांचे मार्क्स दिसायला लागतात. हे सगळं रोज नाही दिसत, पण स्विच बोर्ड पिवळसर किंवा काळपट दिसायला लागला की पूर्ण भिंत डर्टी दिसायला लागते. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा मग जेव्हा तुम्हाला दिसेल की त्याच्यावर डाग व्हायला लागलेत, खराब दिसत आहेत ते, त्यावेळेस तुम्ही पुसून घेत जा. त्यानंतर पुन्हा तो नवीनसारखा चमकायला लागतो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की सेफ्टीसाठी खूप जास्त ओला कपडा वापरायचा नाही. त्याच्यामुळे तुम्हाला करंट लागू शकतो. एकदम हलका असा ओला असेल ना तसा कपडा वापरा किंवा मग तुम्ही वाईप्स पण यूज करू शकता. आता बघूया तिसरी जागा. ही जागा म्हणजे वॉश बेसिनचं जे मिरर असतं ना त्याच्या पाठीमागची जागा. आपण आरसा दररोज क्लीन करतो, पण त्याच्या मागे कधी बघितलं आहे का? बहुतेक वेळा ना आपण त्याच्या पाठीमागे क्लीन करायचं विसरून जातो, कारण ती जागा आपल्याला दररोज दिसत नाही. आपल्याला आरसा दिसतो तर आपण तो दररोज क्लीन करतो, पण त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या मागे ना डस्ट जमा होते, जळमटं तयार होतात. आणि बाथरूममध्ये जर का हा मिरर असेल ना तर तिथल्या ओलाव्यामुळे छोटे छोटे झुरळं वगैरे पण तिथे लपून बसण्याची शक्यता असते. म्हणून महिन्यातून एकदा ना त्या मिररच्या मागच्या बाजूने सुद्धा क्लीन करत जा. ही छोटीशी सवय ना बाथरूम किंवा मग वॉश बेसिन एरिया जास्त हायजेनिक ठेवायला मदत करते आणि आपल्या घरामध्ये झुरळं होण्यापासून पण आपलं घर वाचवते. आता पुढचा पॉईंट तर जवळजवळ प्रत्येक किचनमध्ये असतोच आणि तो किती जणी विसरतात हे ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. ती जागा म्हणजे ना फ्रीजच्या पाठीमागची बाजू, खालची जागा. आपण फ्रीज बाहेरून पुसतो, आतून क्लीन करतो, हँडल क्लीन करतो, वरचा भाग पण क्लीन करतो,
पण फ्रीजच्या पाठीमागे जे कॉर्नरचं मोटर असतं ना, त्याच्या पाठीमागची जी जागा असते ती आपल्याकडून साफ करायची राहून जाते. खरं सांगायचं झालं तर बहुतेक वेळा आपल्याला फ्रीज हलवायला आळस येतो. आळस म्हणण्यापेक्षा ना वस्तू सारखी हलवल्यामुळे ती डॅमेज होण्याची भीती असते. त्याच्यामुळे आपण ते नंतर करू असं म्हणून ते काम पुढे ढकलत राहतो. किचनमध्ये आपण कुकिंग करत असतो त्यावेळी छोटे छोटे ऑइलचे कण हवेत उडत असतात आणि मग त्याच्यावर डस्ट चिकटत जाते आणि मग फ्रीजच्या पाठीमागच्या बाजूला ना एक थर तयार होतो या डस्टचा. आणखीन एक गोष्ट म्हणजे किचनमध्ये काही अन्नाचे छोटे छोटे कण जर पडले तर ते फ्रीजच्या खालच्या बाजूला सरकून घुसून राहतात आणि आपल्याला ते दिसत पण नाही. आणि मग अशी जागा जर का दुर्लक्षित राहिली तर तिथे छोटे छोटे कीटक होतात, स्पायडर होतात किंवा मग झुरळं होतात. म्हणून महिन्यातून एकदा फ्रीज थोडासा पुढे सरकवून त्याच्या मागून एकदा पुसून घ्यायचं. जर का फ्रीज जड असेल तर घरातल्या कोणाची तरी मदत घ्या आणि फ्रीज खाली स्टँड असेल तर ते इझिली मूव्ह होतं. मैत्रिणींनो, किचन वरून जितकं क्लीन असतं ना तितकंच हिडन स्पॉट्स क्लीन करणं सुद्धा गरजेचं आहे. तेव्हाच खरं तर आपलं किचन हायजेनिक राहील. आता बघूया 5वी जागा. ती जागा म्हणजे सोफ्याच्या खालची जागा. आपण सोफ्याचं कवर जवळजवळ दिवसातून 2 ते 3 वेळा तरी झटकून वगैरे साफ करून लावून देतो. पण सोफ्याच्या खालची जी जागा असते ना ती किती वेळा साफ करतो? दररोज झाडू मारताना आपण तिथून झाडून तर घेतो पण झाडू कॉर्नरपर्यंत पोहोचत नाही. आणि जेव्हा लादी पुसत असतो आणि मॉपनी जरी पुसत असेल तरीही मॉपसुद्धा तिथपर्यंत पोहोचत नाही. घरात जर का आपल्या लहान मुलं असतील ना तर खेळता खेळता त्यांचे छोटे छोट्या खेळण्याच्या वस्तू किंवा मग बिस्किट खात असेल, एखादं बिस्किट पडतं किंवा मग चिप्सचे कण असतात, आपल्या केसांचे हेअरपिन, अशा छोट्या छोट्या वस्तू तिथे पाठीमागे जाऊन पडतात. आणि पावसाळ्यामध्ये ओलावा आणि कोंदटपणा याच्यामुळे ती जागा अजून अस्वच्छ वाटायला लागते. म्हणूनच आठवड्यातून एकदा ना सोफा साईडला करून व्यवस्थित तिथे खाली कपड्याने स्वच्छ पुसून घेत जा. फक्त 10-15 मिनटाचं हे काम आहे पण त्याच्यामुळे तुमचं लिव्हिंग रूम खूप फ्रेश नीटनेटका दिसायला लागेल. आता बघूया 6वा पॉईंट, तो म्हणजे खिडकींची स्लाईड. मैत्रिणींनो, हा स्पॉट जवळजवळ बहुतेक घरामध्ये इग्नोर होतो. काच तर सगळेच क्लीन करतात पण खिडकीची खाली असलेली जी ट्रॅक असते जिथून विंडो स्लाईड होते ती जागा मात्र तशीच राहते. तिच्यामध्ये डस्ट जमा होत असते, माती जमा होत असते, कधीकधी सुकलेले झाडांच्या पानांचे तुकडे वगैरे त्याच्यात जमा होतात. त्याच्यामुळे विंडो नीट स्लाईडसुद्धा होत नाही कधीकधी. आणि विंडो क्लीन असूनसुद्धा जर का तो खालचा ट्रॅक डर्टी असला ना तर ती पूर्ण विंडोचा लुक खराब होऊन जातो. त्याच्यामुळे एका जुन्या टूथब्रशने किंवा मग छोट्याशा ब्रशने ती जागा हळूहळू क्लीन करा किंवा मग व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करा. आणि मग त्याच्यानंतर एकदा त्याच्यावर कोरड्या कपड्याने पुसून घेतलं की काम संपलं. मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण अशा 6 जागा पाहिल्या ज्या रोजच्या क्लिनिंगमध्ये राहून जातात. पण आता जो पुढचा स्पॉट आहे ना तो किचनमध्येच असतो आणि तो क्लीन न केल्यामुळे फक्त डस्ट नाही तर हायजीनवर सुद्धा परिणाम होतो. आणि खरंच काही स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत ही जागा महिना क्लीन करत नाही. ती जागा म्हणजे गॅसच्या खालची जागा आणि मागची जागा. आपण दररोज जेवण बनवतो त्याच्यामुळे दररोज ही जागा क्लीन झाली पाहिजे. पण काही जणींना असं वाटतं की गॅसवरती आपण जेवण बनवून झालं आणि गॅस क्लीन केला की झालं, पण त्याच्या खाली असलेली जागा किंवा त्याच्या पाठीमागच्या टाईल्स ह्या पाहायच्या राहून जातात. विशेषतः ज्या नवीन संसारात लागलेल्या मुली असतात ना, ज्यांना खूप घाई असते, पटकन लक्षात येत नाही त्यांना हे काम करताना. मग तिथे किचनच्या पाठीमागे जे टाईल्स असतात तिथे तेलाचे छोटे छोटे शिंतोडे असतात, मसाल्याचे डाग असतात, तांदूळ, भाजीचे तुकडे हे सगळं गॅसच्या खाली नकळत पडलेलं असतं. वरून तर ते गॅसमुळे काहीही दिसत नाही पण गॅसच्या खाली मात्र हळूहळू घाण साचत राहते आणि कधीकधी तिथे ऑइल चिकटून राहतं, डस्ट बसून राहते आणि एक जाड लेअर तयार होतो. त्याच्यामुळे किचन क्लीन असूनसुद्धा फ्रेश नाही वाटत. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का ही जागा खूप दिवस क्लीन नाही केली तर तिथे झुरळ होण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे गॅसच्या खाली मागे व्यवस्थित क्लीन करून घ्यायला पाहिजे. जर का ऑइल जास्त चिकटलं असेल तर हलक्याशा सोपने किंवा मग लिक्विड डिटर्जंटने हे क्लीन करून घ्यायला पाहिजे. आता बघूया 8वी जागा. ही जागा म्हणजे बेडच्या हँडबोर्ड मागची जागा. बेडरूममध्ये आपण दररोज झाडू मारतो, पुसून घेतो, बेडशीट चेंज करतो, पिलो कवर्स चेंज करतो, पण बेडच्या हँडबोर्ड मागची किंवा मग ज्या भिंतीला बेड लावलेलं असतं त्या भिंतीच्या आणि बेडच्या मधला जो गॅप असतो ना त्याच्याकडे आपलं लक्ष नाही जात.
बहुतेक वेळा ती जागा आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे आपण ती दुर्लक्ष करतो आणि मग तिथे डस्ट जमा होते, जळमटं तयार होतात, बारीक बारीक घाण जमा होते. आणि जर का भिंतीला अगदी टच करून आपण बेड ठेवला असेल ना, तर काही महिन्याने बेड थोडासा पुढे घेऊन बघितला तर तिथे खूप कचरा तुम्हाला दिसेल. त्याच्यामुळे महिन्यातून फक्त एकदाच आपण हे बेड सरकवून त्याच्या तिथली जे जळमटं आहेत किंवा जो कचरा आहे तो साफ केला तरीही पुरेसे आहे. 9वी गोष्ट आहे डस्टबिनचं झाकण किंवा मग डस्टबिन. बऱ्याच जणी डस्टबिन तर क्लीन करतात पण झाकण क्लीन करायचं विसरून जातात. आपण ना दिवसभरात भरपूर वेळा कचरा टाकण्यासाठी डस्टबिनच्या झाकणाला टच करत असतो. कधी भाजी कट केल्यानंतर तिचा कचरा फेकून देताना, कधी ओला कचरा टाकताना, कधी सुका कचरा टाकताना आपण सतत त्या झाकणाला टच करत असतो. त्यामुळे ते झाकण वरून डर्टी दिसायला लागतं. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा त्याच्यावर डिशवॉश लिक्विड किंवा सोप, वॉटर हे सगळं टाकून झाकण व्यवस्थित धुवून ठेवा. आणि जर का शक्य असेल तर डस्टबिन थोडा वेळ उन्हामध्ये सुकायला ठेवून द्या. त्याच्यामुळे त्याचा दुर्गंध कमी येतो आणि किचन जास्त हायजेनिक वाटतं. 10वी गोष्ट आहे सीलिंग फॅनवरचे ब्लेड्स. आपण फॅन तर सगळे रोजच वापरतो, पण त्याच्यावरचे जे ब्लेड्स आहेत ते क्लीन करण्यासाठी आजकाल बाजारात जे नवीन नवीन ॲसेसरीज आले आहेत ना त्या वापरतो किंवा मग झाडूने क्लीन करतो. त्याच्यामुळे फॅनची खालची बाजू तर व्यवस्थित क्लीन होते, पण वरच्या बाजूने त्याच्यावर धुळीचा थर जमा झालेला असतो. आणि जेव्हा आपण फॅन फुल करून जेव्हा फॅन चालू करतो ना, तेव्हा त्याच्यावरची बारीक बारीक डस्ट पूर्ण घरभर उडू शकते आणि त्याच्यामुळे फर्निचर किंवा फ्लोअरवर परत डस्ट बसते. त्याच्यामुळे महिन्यातून एकदा व्यवस्थित वरती टेबलवर चढून फॅन छानपैकी क्लीन करा. काही लोक वीकली पण क्लीन करतात, पण मला असं वाटतं की हा ज्याच्या त्याच्या घराच्या लोकेशनचा प्रश्न आहे. कारण काही जणांच्या घराच्या जवळ जास्त धूळ येते, काहींच्या घराजवळ कमी येते. आणि हो, सेफ्टीसाठी फॅनचा स्विच बंद करूनच मग हे क्लिनिंग करा. 11वी जागा आहे वॉशिंग मशीनचा रबर गॅस्केट आणि डिटर्जंटचा ट्रे. जर का तुमच्याकडे फ्रंट लोड वॉशिंग मशीन असेल ना, तर तिच्या डोअरच्या रबर गॅस्केटकडे एकदा नीट लक्ष देऊन बघा. बहुतेक वेळा तिथे पाणी अडकतं, त्याच्यामुळे तिथे साबणाचा थर किंवा काळी घाण किंवा ओलावा जमा होतो. आपण बाहेरून मशीन तर क्लीन ठेवतो, पण ही जागा ना क्लीन करायची राहून जाते. आणि डिटर्जंटच्या ट्रेमध्ये सुद्धा हळूहळू डिटर्जंटचे थर साचतात. त्याच्यामुळे मशीन क्लीन असून सुद्धा फ्रेश नाही वाटत. म्हणूनच महिन्यातून एकदा रबर गॅस्केट कोरड्या कपड्याने पुसा आणि डिटर्जंट ट्रे काढून धुवून घ्या. आणखीन एक स्मार्ट हॅबिट म्हणजे कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशीनचा दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवायचा. त्याच्यामुळे आत ओलावा असतो ना, तो सुकून जातो, ओलावा कमी राहतो. 12वी गोष्ट आहे एक्सटेन्शन बोर्ड, चार्जिंगचे पॉईंट किंवा चार्जर या सगळ्या. मैत्रिणींनो, आजकाल ना प्रत्येक घरात चार्जर, TV, वायफाय, मिक्सर असे अनेक वेगळे डिव्हायसेस असतात आणि त्याच्यामुळे ना एक्सटेन्शनचा वापरसुद्धा जास्त प्रमाणात केला जातो. पण त्याच्यावर बसणारी धूळ किंवा मग आपण जेव्हा चार्जिंग करतो मोबाईलला, आपण चार्जर तर वापरतो, पण ते चार्जरचं जे वायर असते किंवा मग त्याचं जे ॲडॅप्टर असतं त्याच्यावरती सुद्धा खूप प्रमाणात धूळ बसलेली असते किंवा आपल्या हातांचे प्रिंट त्याच्यावर बसलेले असतात. हे सुद्धा आपल्याला नेहमी 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा क्लीन करायला पाहिजे. 13वी गोष्ट आहे लादी पुसण्याचा मॉप. आपण रोज फ्लोअर क्लीन करण्यासाठी मॉप वापरतो, पण तो मॉप व्यवस्थित क्लीन किती वेळा करतो? खूप वेळा आपण काय करतो, लादी पुसून झाली की मॉप फक्त पाण्याने धुतो आणि तो स्पिन करून सुकायला ठेवून देतो. मग हळूहळू त्याच्यामध्ये ना डस्ट, छोटे छोटे डस्ट किंवा केस जमा होतात. कधी कधी लादीवरती तेलकट डाग असतात, त्याची घाण जमा होते. आणि जर का तोच घाणेरडा मॉप आपण फ्लोअर क्लीन करण्यासाठी वापरला तर आपला फ्लोअर खरंच क्लीन नाही होत, तर उलट अजून ती घाण घरभर पसरते. आणि कधी कधी ना मॉपमध्ये ओलावा राहिल्यामुळे त्याच्यातून वाससुद्धा यायला लागतो. म्हणून प्रत्येक वेळी लादी पुसली की मग तो मॉप व्यवस्थित क्लीन करून मगच सुकायला ठेवा. आणि आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा जेव्हा तुम्हाला वाटेल की मॉप खराब दिसायला लागला आहे, तेव्हा एकदा गरम पाण्यामध्ये लिक्विड सोप टाका आणि त्याच्यामध्ये 15-20 मिनिटासाठी ते सोप करून ठेवा आणि नंतर व्यवस्थित क्लीन करून पूर्णपणे वाळून द्या. अशा क्लीन मॉपने जेव्हा आपण फ्लोअर पुसतो तेव्हा घराला एक वेगळाच फ्रेश फील येतो. मैत्रिणींनो, आपला पुढचा पॉईंट आहे RO फिल्टरच्या खाली जो ट्रे असतो किंवा पाणी बाहेर जाण्यासाठीचे जे पाईप्स दिलेले असतात ना, ते आपण RO फिल्टर रोज वापरतो, पण त्याच्या खाली असलेले पाईप जे बाहेर पाणी येण्यासाठी दिलेले असतात ना, ते आपण किती वेळा क्लीन करतो? बहुतेक वेळा तर कधीच क्लीन केले नाही जात.
आणि त्या पाईपच्या आसपास किंवा पाईपांना एकदम आपण जर चेक केलं तर ते पांढरे पडायला आलेले असतात. त्याच्यावर पाण्याचे डाग असतात, बारीक बारीक घाण जमा होत असते. कधीकधी सतत ओलावा राहिल्यामुळे त्याला चिकटपणासुद्धा येऊ शकतो. आणि आरो आपण बाहेरून तर एकदम बघतो एकदम क्लीन असतो, पण त्याच्या पाठीमागे सुद्धा घाण साचलेली असू शकते. त्याच्यामुळे ना महिन्यातून एकदा आरोच्या खालच्या भागात किंवा जे पाईप जात असतात ना ज्याच्यातून पाणी पास होत असतं ते पण क्लीन करा. मैत्रिणींनो, आता बघूया सगळ्यात शेवटचा पॉईंट. तो म्हणजे कर्टनच्या वरती असलेला रॉड. सतत उघड्यावर असल्यामुळे ना त्याच्यावर डस्ट जमा होते, जळमटं तयार होतात. कर्टन्स काढताना किंवा लावताना ना त्याच्यातली ती डस्ट असते ती खाली पण पडते. म्हणून कर्टन्स धुण्याच्या वेळी आपण रॉड पण एकदा व्यवस्थित क्लीन करून ते परत लावून ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे ते जास्त फ्रेश दिसायला लागतं. तर आज आपण अशा 15 जागा बघितल्या ज्या क्लिनिंग करताना आपण नकळत विसरतो. आणि खरं सांगायचं झालं तर घर नेहमी टापटीप दिसण्याचं सिक्रेट फक्त दररोज झाडू पोछा करण्यात नसतं, तर अशा हिडन स्पॉट वेळोवेळी क्लीन करण्यात असतं. आजच या 15पैकी एक स्पॉट निवडा आणि ती क्लीन करा. आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की या 15पैकी कोणती जागा तुम्ही आजपर्यंत क्लीन करायची विसरून गेले होते. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल ना तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका युजफुल होममेकर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं घर टापटीप ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या.